बघा मित्रांनो, क्वेश्चन बँकचे पुढचे प्रॉब्लेम घेऊ. डिझाईन अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ आरसी slab for a hall of 3.8 meter and 12 meter clear dimensions is supported on a wall of 230 mm wide. इकडे बघा अराउंड तर क्लिअर डायमेन्शन असेल तर LX इज इक्वल टू 3.8 प्लस थिकनेस ऍड करायची 0.23 किती येतं हे 4.03. नीट पटपट सांगाय. नंतर LY इज इक्वल टू 12 प्लस 0.23 किती येतं हे 12.23. बघा LY बाय LX चा रेशो जो आहे तो चेक करायचा. 12.23 डिवायडेड बाय 4.03 किती येतं हे 3.03 3.03. हे काळजी घ्या मित्रांनो, ज्यावेळेस असं दिलं क्लिअर स्पॅन दिला तर थिकनेस ऍड करा. 3.03 हा म्हणजे ही 2 पेक्षा जास्त आहे म्हणजे कोणचं आहे सिंगल वन वे स्लॅब. आता वन वे स्लॅब साठी नंतर काय करायचं इफेक्टिव्ह डेप्थ किंवा रिक्वायर्ड डेप्थ पण म्हणू शकतो त्याला. इफेक्टिव्ह डेप्थ D डिवायडेड बाय MF इंटू MF इंटू 20. हा तर D किती आहे सॉरी D ने स्पॅन डिवायडेड बाय MF इंटू 20. स्पॅन किती आहे 4.03 म्हणजे किती 4003. 4300 का 3 आहे बघ 4030 हा हे बरोबर ना 4.8 इंटू 2 आपलं 3.8 इंटू 2.3 बरोबर ना. 3.8 प्लस 0.23 किती येतं बघ किती येतं 4 हा हे पहा 20 इंटू MF किती लिहिलंय 1.5 किती येतं हे 1.4 दिलं किती येतं हे 143.92 म्हणजे 145 घ्या 145 mm हे घेतलं. आता जर इफेक्टिव्ह लेंथ दिली तर तुम्ही कॅपिटल डी घेताना फक्त कव्हर ऍड केलं तरी बसेल. D प्लस कव्हर 145 प्लस 20 165 mm. 15चं घ्या 20चं घ्या कव्हर तुमची मर्जी. अरे आपण उत्तर क्रॉस चेक साठी 20चं ठेवू. आता बघा हे झालं 165 mm. नंतर इफेक्टिव्ह लेंथ कशी काढायची L प्लस डी और L प्लस टी जे लहान असत ते घ्यायचे. L प्लस डी और L प्लस टी. L प्लस L किती आहे 3.5 सॉरी 3.8 प्लस डी किती येतं 145 म्हणजे 0.145 हा और L प्लस टी 3.8 प्लस 0.23 किती येतं 3.945 आणि हे किती येतं 4.03. जे कमी आहे ते घ्यायचं. हा जे कमी आहे ते घ्यायचं. आता बघा एवढं कळलं. आता हे कळल्यानंतर लक्ष द्या. आता हे झालं इफेक्टिव्ह लेंथ झाल्यानंतर काय काढतात लोड कॅल्क्युलेशन मध्ये काय करायचं लोड कॅल्क्युलेशन मध्ये सेल्फ
सेल्फ वेट किती आहे 1 into 1 into D into 25 किती येतं बघा हे 1 into 1 into 0.165 into 25 इथलं ॲमीटर बाय 2 घ्यायची गरज नाही बरं मित्रांनो ज्यावेळेस इफेक्टिव्ह लेंथ दिली त्यावेळेस काही गरज नाही किती येतं 4.125 किलो न्यूटन पर मीटर तर लाईव्ह लोड किती आहे लाईव्ह लोड किती आहे 3 नंतर फिनिश लोड पण 1 आहे लाईव्ह लोड 3 1 into 1 into 3 ते 3 किलो न्यूटन पर मीटर नंतर फिनिश लोड 1 किलो न्यूटन पर मीटर टोटल किती येतं उत्तर 4.8.125 किलो न्यूटन पर मीटर नंतर डब्ल्यू टी किती आहे 8.125 इंटू 1.5 किती येतं किती 12.187 किलो न्यूटन पर मीटर मग नंतर फॅक्टर्ड मोमेंट एम डी WD into LE चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8 किती येतं हे 12 LE हे घ्यायचं कमीवालं 3.945 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8 किती येतं हे नुसतं स्पॅन दिलं तर काही टेन्शन नाही किती 23.70 इंटू 10⁻6 न्यूटन MM आलं नंतर हे झाल्यानंतर काय करायचं MD इज इक्वल टू 0.138 FCK BD स्क्वेअर आणि रिक्वायर्ड डेप्थ काढायची 23.70 इंटू 10⁻6 0.138 इंटू 20 इंटू बी घ्यायचा 1000 किती येतं डी स्क्वेअर डी इज इक्वल टू 92.66 FM is less than 145 therefore okay 145 okay लक्षात नंतर एक area of steel required area of steel required area of steel required area of steel required कसं करतात AST 0. दरवाजा लावा 0.5 FCK 0.5 FCK FY 1 minus under root of 1 minus 4.6 FCK BD 4.6 MD FCK BD square into B into D 0.5 FCK किती आहे 20 डिवाइडेड बाय 415 1 minus under root of 1 minus 4.6 into MD किती आहे 23.70 into 10⁻6 डिवाइडेड बाय 20 into 1000 into D किती आहे 145 चा स्क्वेअर 1000 into 145 किती येतं हे एरिया ऑफ स्टील किती येतं 486.84 MM स्क्वेअर आलं 486.84 आलं लक्षात 486.84 मग आता काय करायचं स्पेसिंग काढायची स्पेसिंग काढायची स्पेसिंग स्पेसिंग
स्पेसिंग करायची. स्पेसिंग त्यांनी उत्तरात एवढा फरक पडत नाही. एरिया ऑफ डायमीटर इंटू AST इंटू बी म्हणजे 1000. एरिया ऑफ डायमीटर किती घेतात? π/4 10चा स्क्वेअर भागीला 486.84 इंटू 1000 किती येते? 161.32 म्हणजे प्रोव्हाइड 10 mm डायमीटर @ 160 mm स्पेसिंग. हा नंतर डिस्ट्रीब्युशन बार साठी ASTD हे 3D पेक्षा चेक करायचं ना, 3D पेक्षा कमी येतं का? हा ASTP एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड. हा काय राहील याचा फॉर्म्युला? π/4 10चा स्क्वेअर डिवाइड बाय स्पेसिंग इंटू 1000 किती येतं? 486 पॉईंट कमी येतो. नीट सांगा ना फक्त जास्त काढा फास्ट करा. 490.mm स्क्वेअर. हे स्पेसिंग जी घेतली त्याला प्रोव्हाइड म्हणून तोच एरिया घ्यायचा आपला म्हणून आपण चेंज करतो. आता डिस्ट्रीब्युशन बार ASTD 0.12 ऑफ AG 0.12% ऑफ AG म्हणजे B इंटू D. हा 0.12 जर माइल स्टील असेल तर 0.15 घ्यायचं. हा 0.12 इंटू बी किती 1000 इंटू डी किती 165 किती येतं हे 198 mm स्क्वेअर. हा आता याच्यासाठी स्पेसिंग एरिया ऑफ डायमीटर अपॉन ASTD इंटू 1000 π/4 इंटू 8चा स्क्वेअर अपॉन 198 इंटू 1000 किती येतं हे 253.86 mm स्क्वेअर. हा आता बघा 253.86 mm से 250 प्रोव्हाइड 8 mm डिस्ट्रीब्युशन बार @ 250 mm CC. हा डायग्राम काढायची. हे कॅपिटल D 165 सळ्या काढायच्या. बारचे डायमीटर दाखवायचे आणि इफेक्टिव्ह लेंथ दाखवायची 4030 त्याची घेतली ते लक्षात. हा हे झालं तुमचं हा डिस्ट्रीब्युशन बारचा प्रॉब्लेम. सॉरी याचा प्रॉब्लेम स्लॅबचा. वन वे स्लॅबचा पुढचा प्रॉब्लेम.